मध्ये आपले स्वागत आहे मित्रो। आज आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 4.4 ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह। तर माझं म्हणणं आहे फक्त एक की पॉइंट लक्षात ठेवा बस, मग काही अडचण येत नाही का इन्क्रीजिंग हा शब्द दिसला तर याच्यासाठी फक्त एक कंडिशन आहे, ग्रेटर दॅन 0 ती नंतर लक्षात येईलच। इन्क्रीजिंग म्हटलं तर ग्रेटर दॅन 0 आणि लक्षात ठेवा डिक्रीजिंग जर म्हणत असेल तर डिक्रीजिंग साठी फक्त लक्षात ठेवायचं आहे लेस दॅन 0। बस एवढं आपल्यासाठी आपल्या डोक्यात बसवायचं आहे। दुसरी महत्वाची गोष्ट का लिहू नाही ते नाही पाहायचं। माझं म्हणणं आहे मी असं जर म्हटलं का y = 3x² + 4x तर आपण कसं लिहितो का डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x काऊन लिहितो माहित आहे? तर हा फंक्शन आहे आणि हा फंक्शन पूर्ण आहे, पण या फंक्शनचा व्हेरिएबल x आहे। जो फंक्शनचा व्हेरिएबल असतो त्यानंच डेरिव्हेटिव्ह घेतल्या जाते। डेरिव्हेटिव्हने हे शिकवलं आपल्याला। मी जर असं म्हटलं असतं का p बरोबर लक्षात ठेवा 3d आहे ना 3d² + 4d तर हा फंक्शन आहे वाटच नाही, मात्र या फंक्शन मध्ये हा व्हेरिएबल झाला तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा निघेल मात्र dp/dt असा निघेल। लक्षात ठेवा, मला फक्त हे सांगायचं आहे का उजवीकडे जो असतो त्याच्यामध्ये जे काही लिहून असेल त्याच्यातला व्हेरिएबल म्हणजे त्या व्हेरिएबलनं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो। म्हणजे फंक्शन मध्ये डेरिव्हेटिव्ह मध्ये फंक्शनच्या व्हेरिएबलनंच डेरिव्हेटिव्ह घेतल्या जाते। तुम्ही मित्रो लक्षात घ्या, मी हे ज्या ट्रिक्स सांगत आहो फारच महत्त्वाचे आहे। कोण चांगले चांगले विचारात पडल, तुम्ही विचारात म्हणसाल तुम्ही म्हणसाल का सर बढिया आणि त्रासच जाणार नाही आणि हेच सत्य आहे। तर दुसरी महत्वाची गोष्ट हा जो एक्सरसाइज आहे 4.4 याचे प्रॉब्लेम भले मोठाले आहे तर तेवढे जर लिहित बसलो ना तर खूप वेळ चालला जाईल। एक्सरसाइज वेळ खूप जाते तर मी आहे ना तोंडी वाचतो, तुम्ही पुस्तक समोर घ्या। द डिमांड फंक्शन ऑफ ए कमोडिटी ॲट price is given as d = 4t - 5p/8 check whether it is increasing or decreasing function आहे ना। गणित एवढंसं बोगस गणित आहे, ठीक आहे। माहितीच भक्कम दिली। डिमांड फंक्शन ऑफ कमोडिटी ॲट प्राइस इज गिवन ॲज d = 4t - 5p/8 तर फक्त आपण काय लिहायचं हो एक्सरसाइज 4.4 याच्यामधला क्वेश्चन 1 एकच शब्द लिहायचं हियर। मी सांगतो तसं ऐका, हियर डी बरोबर त्यांना आपल्याला देऊन टाकलं 40 मायनस लक्षात ठेवा 5p/8 असं। फारच बढिया महत्वाचे चांगले पॉवरफुल गणित आहे या एक्सरसाइज मध्ये। ही एक्सरसाइज कडक करून ठेवा बस एवढं झालं लक्षात ठेवायचं हो। आता त्यानं शब्द वापरला डिमांड फंक्शन ऑफ कमोडिटी ॲट प्राइस इज गिवन ॲट, तर कॉमन सेन्सची गोष्ट आहे का हा डी देऊ नये म्हणजे हा डिमांड फंक्शन आहे आणि त्यानं शब्द तोच वापरला डिमांड फंक्शन। तर हिच्या पुढे लिहायचं इज असं डिमांड फंक्शन। आपण एक शब्द लिहून टाकला तर कोणता बिघडते डिमांड फंक्शन झालं एवढं लिहायचं, बाकी काही घेणं देणं नाही। आता मी जे सांगतो ते ऐका आणि त्यानं म्हटलं चेक वेदर इट इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग आहे ना। त्यानं शब्दही वापरला डिमांड फंक्शन ऑफ कमोडिटी ॲट प्राइस। काही घेणं देणं नाही, आपलं डोकं जास्त लावू नका, कन्फ्यूज होऊ नका। या झाला तुमचा इक्वेशन। तुम्ही लक्षात ठेवा फंक्शन आहे तर इकडं जो असतो त्याच्यातला जो व्हेरिएबल असतो त्याच व्हेरिएबलनं डेरिव्हेटिव्ह घ्या लागते। तर याच्यामध्ये p हा दिसत आहे, बारीक झाला असेल तर मोठा दाखवतो या वाला p, या p आहे या व्हेरिएबल या फंक्शनचा व्हेरिएबल p आहे, सरळ p न डेरिव्हेटिव्ह घ्या बस। लिहिताना डिफरन्शिएट वगैरे काहीच नाही लिहायचं। हा d आहे तर ह्या झाला तुमचा ddp असा, ह्या कॅपिटल D बरोबर।
40 म्हणजे 40 न 40 म्हणजे कॉन्स्टंट न याचा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे गेला. तर बा हा मायनस लक्षात ठेवा ना, हा 5/8 5/8 हा कॉन्स्टंट आहे, बाहेर निघतो. p चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू p हा 1 राहील. जसा x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 असतो तसा p चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू p 1 होईल. म्हणजे फक्त एवढा हा कॉन्स्टंट बाहेर निघाला आणि p चा डेरिव्हेटिव्ह 1. बस. मग आता एवढं जर झालं असेल तर -5/8 आला. जेव्हा जेव्हा संख्या जे काही नंबर असेल ते निगेटिव्ह असेल तेव्हाच त्याला लेस दॅन 0 लिहिल्या जाते. ह्या झाला लेस दॅन 0. बाकी कशाही अवस्थेत असो, पॉइंट मध्ये असो, फ्रॅक्शन मध्ये असो, कसाही असो तो ग्रेटर दॅन 0 राहील. फक्त निगेटिव्ह साइन दिसलं तेव्हाच लेस दॅन लिहा. म्हणजे बा लेस दॅन असलं तर बा लक्षात ठेवा, लेस दॅन तर मी आत्ताच सांगलं इन्क्रीजिंग साठी, ग्रेटर दॅन डिक्रीजिंग साठी लेस दॅन. तर बा क्लिअर कट इथं लेस दॅन दिसत आहे म्हणून इथं लिहायचं गिवन फंक्शन. गिवन फंक्शन लक्षात ठेवा इज डिक्रीजिंग. बस एवढं तुम्हाला लिहायचं आहे. 2 मार्क घ्यायचे. सांग बा, पहिला प्रॉब्लेम संपला. दुसरा प्रॉब्लेम 5/5 इथं मी वेळ गमवत नाही. तर बा लक्षात ठेवायचं बारीक चुरी काय ना, 2 ते 3 पहिले 3 प्रॉब्लेम बारीक चुरी कसं आहे. तर बा ह्या झाला तुमचा क्वेश्चन 2. ह्या पहिला झाला द प्राइस p फॉर डिमांड d इज गिवन ॲज. बस असं देऊन आहे. तर आपलं तर कॅसेट थेस वापरायची हिअर आहे ना. p ची किंमत देऊन टाकली, p इज इक्वल टू 183 प्लस 120d असं मायनस 3d² असं. बस एवढं दिलं आपल्याला. आता आपल्याला आहे ना बाकीचं का ते प्राइस ग्राईक हे डोक्याला ताप करायचा नाही. हा फंक्शन आहे तर बा इकडं जे असते त्याच्यातला हा व्हेरिएबल असतो, यानंच डेरिव्हेटिव्ह घेतल्या जाते. बस हे डोक्यात चांगलं ठेवा, कधी चुकणार नाही. मग आहे ना काऊन असं तसं आहे ना असंच करत बसले बा ह्या कुठून आला तिथं बा d न घेतलं आणि इथं p न. आता d न घ्यायचं तसं नाही आहे, इथं p न घेतलं तसं कन्फ्युजन कसं होते का इथं काऊन बा d न. तर तसं नसते बा. तर ह्या फंक्शन आहे याच्यातला व्हेरिएबल ह्या आहे म्हणून व्हेरिएबलनं त्या फंक्शनच्या व्हेरिएबलनं डेरिव्हेटिव्ह घेतल्या जाते. हा फंक्शन आहे इथं व्हेरिएबल d आहे तर बा इथं सरळ लिहायला लागेल dp/dt असं. हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. हा 120 कॉन्स्टंट आहे, बाहेर निघल आणि d चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू d 1 होईल. मायनस हा घात खाली उतरते, 3 दोन्ही 6 आणि d च्या डोक्यावर 1 न कमी म्हणजे 1. एवढा झाला असेल तर बा लक्षात ठेवा या घाताचा घेतला. आता d चा डेरिव्हेटिव्ह तर d चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू d 1 होईल आणि हा 1 लिहिल्या जात नाही असं. एवढं जर झालं असेल तर नेहमी बा कॉन्स्टंट आला जेवढा कॉमन निघते तेवढं काळजीपूर्वक करा, कारण व्हेरिएबलले काही लागून चालत नाही. तो सिंगल पाहिजे इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग व्यक्त करण्यासाठी. म्हणून असा तर चालतच नाही. इथं जे असं हे कॉमन काढायचं. साइन दोन्ही 12 म्हणजे 20 मायनस d असं. आता बा त्यानं काय सांगलाय बा, तुम्ही पुस्तकात तुम्हाला वाचून दाखवत हाव. काय वाचून दाखवत हाव तो बढिया संकल्पा. मी तर विचारही करत नाही. पहिले फाइंड डी फॉर विच प्राइस इन्क्रीजिंग. त्यानं म्हटलं बा का डी ची व्हॅल्यू काढा जेणेकरून आहे ना प्राइस इन्क्रीजिंग होईल. तर बा त्यानं आपल्याला दिलं का प्राइस इन्क्रीजिंग असताना डी ची व्हॅल्यू काढा. तर बा सरळ लिहायचं काय लिहिणार आहे बघा, सिन्स प्राइस इज इन्क्रीजिंग. म्या थोडं म्हटलं ते प्रॉब्लेम बनत आहे तर आपण इथं थेस वाक्य घासाचं. सिन्स लक्षात ठेवा प्राइस असं. ठीक आहे, प्राइस दाखवली आहे p न. तर बा प्राइस p इज काय रे बा इन्क्रीजिंग. इज अन इन्क्रीजिंग फंक्शन. मग जे त्यानं दिलं बा ते आपण लिहायचं आहे.
एवढं जर झालं असेल तर बा इन्क्रीजिंग फंक्शन म्हटलं तर बा इन्क्रीजिंगचा अर्थ मी आता ट्रेनिंग दिली का ग्रेटर दॅन 0, डिक्रीजिंग असलं तर लेस दॅन 0. इन्क्रीजिंग थो म्हणत आहे याचा अर्थ हे जे आहे dp अपॉन dd हा 100% ग्रेटर दॅन 0 असेल. याची व्हॅल्यू एवढी आहे तर बा 6 × 20 - d ग्रेटर दॅन 0. एवढं जर समजलं असं तर मित्रो इकडं लिहून राहिलो काय सांगता येते तर पाहून घ्या मी काय करून राहिलो पा. तर बा ह्या 6 इकडं हाकलता येते म्हणजे 0च्या खाली जाईल आणि 0 कशानेही भागलं तर 0. याला इनइक्वॅलिटी म्हणतात. जे इक्वॅलिटीचे रूल्स आहेत तेच इनइक्वॅलिटीचे रूल्स आहेत. फक्त लक्षात ठेवा इक्वल टू ला इक्वॅलिटी म्हणतात, ग्रेटर दॅन लेस दॅन ला इनइक्वॅलिटी म्हणतात. याचे सर्व रूल सारखे, फक्त मायनस साठी एक रूल बदलतो. जर याला मायनस न गुणलं तर ग्रेटर दॅनचं लेस दॅन होते आणि लेस दॅनचं ग्रेटर दॅन होते. बाकी सर्व नियम सारखे. तर बा हा कुठं जाईन तर याच्या खाली म्हणजे 0 काय नाही भागलं तर 0 म्हणजे याच्या खालची स्टेप राहणार आहे 20 - d असं ग्रेटर दॅन 0. हा जो -d आहे लक्षात ठेवा ब्रॅकेटही करायचं काम नाही आहे. हा आहे ना जसं आपण इक्वल टू मध्ये हाकलतो तसं याले हाकलाचं. हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस म्हणजे काय आलं बा तर 20 ग्रेटर दॅन d असं. बोला मग आता एवढं जर झालं असन बा तर 20 ग्रेटर दॅन d नेहमी व्हेरिएबलने इकडं ठेवायचं. तो लेस दॅन साठी असो की ग्रेटर दॅन. कशी कल्पना करायची बा तर मराठीत सरळ आपल्या भाषेत बोला का 20 हा d पेक्षा मोठा आहे. हा मोठा आहे म्हणजे हा लहान झाला तर याले उरपाट्या भाषेत देअरफॉर लिहिता येते का बा d लेस दॅन 20. 20 हा d पेक्षा मोठा म्हणून d हा 20 पेक्षा लहान. बस हे पाहिजे. ठीक आहे म्हणजे बा अर्थबोध या झाला का त्यानं प्राइस इन्क्रीजिंग पाहिजे म्हणते. तर बा त्यानं दिलाय का प्राइस इन्क्रीजिंग असेल तेव्हा d ची किंमत काढा. तर बा उत्तर लिहायचं लक्षात ठेवा प्राइस इज इन्क्रीजिंग फॉर d लेस दॅन 20. तर बा शेवटी लिहायचं देअरफॉर द प्राइस आहे ना इज इन्क्रीजिंग. पहा मी पूर्ण असं लांब लिहत नाही कारण मला तिसरा प्रॉब्लेम बसवायचा आहे. इन्क्रीजिंग फॉर d लेस दॅन 20. हे झालं मित्र तुमचं दुसरं प्रॉब्लेम. सांगा आता तिसरा प्रॉब्लेम पाहून घ्या. जर तुमच्या लक्षामध्ये येत असेल तर बा ह्या झाला तुमचा तिसरा प्रॉब्लेम. पहा मग मी तिसरा प्रॉब्लेम सांगून राहिलो. तिसरा प्रॉब्लेम द टोटल कॉस्ट फंक्शन फॉर प्रोडक्शन ऑफ आर्टिकल इज गिवन ॲज c is equal to 100 plus 600x 600x minus 3x². बस हे देऊन आहे. मग आता लक्षात ठेवा काही कॅसेट फॅसेट वाजवायचंच नाही. सरळ लिहायचं बा का हे असं आणि काय लिहायचं बा तर c बरोबर टोटल कॉस्ट फंक्शन फॉर प्रोडक्शन ऑफ आर्टिकल इज c is equal to 100 plus 600 plus 600x असं -3x². Find the values of x for which total cost is decreasing. आहे ना त्यानं म्हटलं x ची किंमत काढा जेव्हा टोटल कॉस्ट काय राहील बा तर डिक्रीजिंग. हे बाकीचं भानगड नंतर करत बसायची. बस आपण इथं पाहायचं का याच्यामध्ये हा झाला व्हेरिएबल x. सरळ याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x न घ्यायचं. घ्यायचं काहीच राहत नाही. बस एवढं लक्षात ठेवा. आणि लिहिलं तर काही फरक नाही पडत. हे टोटल कॉस्ट आहे म्हणते. बोला समजते. समजा आपल्याला डोक्याला नसन येत तर बा इज दी टोटल कॉस्ट असं तुम्ही समजा लिहून टाकलं असतं टोटल कॉस्ट तर काही पाप नाही लागत. ठीक आहे अगाऊच्या स्टेपा वाढवून आहे. ठीक आहे. त्याच्यातही कोण्या विद्यार्थ्यांना असं म्हटलं बा का बा याले मी लिहितो का डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्क. बिलकुल बरोबर आहे रॉंग नाही आहे पण मार्क नाही म्हणजे बा त्यानं मार्क भेटत असेल तर असं नाही. इथं व्हेरिएबल x आहे म्हणजे x नच कोणी डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. तर बा इज दी टोटल कॉस्ट फंक्शन आणि कोणाची जर इच्छा झाली का मी असा लिहितो बा का डिफरन्शिएट बोथ साइड
है ना, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स, तो कोण बिलकुल चुकीचं नाही आहे, कारण तेच मी करणार हाव डीसी अपॉन डीएक्स इज इक्वल टू हा 100 आहे, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे गेला, 600x तर 600 बाहेर निघते आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे गेला, मायनस घात म्हणजे इंडेक्स खाली उतरल, बेत्रिक 6x न डोक्यावर 1 न कमी, ठीक आहे, पण हा डोक्यावर 1 लिहिल्या जात नाही आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून तो पण लिहिल्या जात नाही. हे झालं तुमचं तयार. आता एवढं जर झालं असेल तर त्यानं काय सांगलं, तर मग तिसऱ्या प्रश्नात सांगलं फॉर विच टोटल कॉस्ट इज डिक्रीजिंग. डिक्रीजिंग शब्द वापरला. आपलं जास्त डोकं लावायचं कामच नाही, सिन्स म्हणून लिहायचं, सिन्स टोटल कॉस्ट इज डिक्रीजिंग, बस. डिक्रीजिंग शब्द आला तर याले लेस दॅन 0 न दाखवायचा आहे, बस. हेच वारंवार लिहायचं आहे, सिन्स टोटल कॉस्ट इज डिक्रीजिंग, असं. बस एवढं जर तुमच्या लक्षात आलं ना तर तुमची मार्क जाणार नाही. डिक्रीजिंग बस एवढं म्हटलं तर इथं लिहायचं डीसी अपॉन डीएक्स लेस दॅन 0, याची व्हॅल्यू ही भरून टाका, 600 मायनस 6x लेस दॅन 0. जेवढं 6 गेले व्हेरिएबलले जेवढं लागून आहे ते पूर्ण काढा लागते, व्हेरिएबल एकटा पाहिजे. तर बा ह्या 6 काढला बा तर लक्षात ठेवा काय होते बा, तर 100 गुणिले 6 म्हणजे 600, तर इथं 100 मायनस x लेस दॅन 0. हा 6 याच्या खाली गेला, 0 ले काय नाही भागलं तर 0 म्हणजे राहिला किती बा, तर 100 मायनस x लेस दॅन 0. याले तिकडं हाकललं तर 100 लेस दॅन, लक्षात ठेवा x. याचा अर्थ होतो का 100 हा x पेक्षा लहान आहे. त्याचा दुसरा अर्थ निघते का x हा 100 पेक्षा मोठा आहे, म्हणून इथं लिहायचं दॅट इज x ग्रेटर दॅन 100. बोला, ठीक आहे. तर बा लक्षात आहे एवढं आलं बा, तर शेवटी उत्तर लिहायचं काय लिहिणार आहे बा, देअरफॉर द कॉस्ट फंक्शन इज काय रे बा डिक्रीजिंग फॉर x ग्रेटर दॅन 100. बस एवढा आहे बा. तर इथं लक्षात ठेवायचो, त्यानं म्हटलं फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x फॉर विच टोटल कॉस्ट इज डिक्रीजिंग. तर शेवटी उत्तर द्यायला लागेल, तो तुम्ही इथं लिहून राहिलो आहे ना, द कॉस्ट फंक्शन इज डिक्रीजिंग, द कॉस्ट फंक्शन इज डिक्रीजिंग फॉर x ग्रेटर दॅन 100. एवढं तुम्हाला करावं लागल. बोल. मग आता एवढं जर झालं असेल तर मित्र हे 3 टिकल्या, पण ते क्लिअर होत नाही कारण त्याच्या बारकावे माहित नाही, आणि नुसतं गिरवाचं नाही, बेसिक क्लिअर करा पहिले, तर मजा येते. पहा समजलं ना. पाय आता चौथ्या प्रश्नापासून फारच महत्वाची एक्सरसाइज आहे. 1 नंबर सांगतो, आवडलं तर बा प्रेमानं एक मेसेज पाठवला आवडलं म्हणून. 5 प्रॉब्लेम पहा. मग मित्रो या जो एक्सरसाइज आहे 4.4 याच्यातले जे प्रॉब्लेम आहेत, चौथ्या प्रॉब्लेम पासूनच खरे प्रॉब्लेम चालू होतात. फॉर्म्युले कसे लावायचे, फॉर्म्युले कसे तयार करायचे, फॉर्म्युले पाठ नाही करायचे है ना, कारण पाठ वाचं कामच नाही, व्यवहारातले आपण रोज तेच करतो ते फॉर्म्युले. काही नाविन्यपूर्ण डेरिव्हेटिव्ह सारखे फॉर्म्युले नाही, व्यवहारातले आपल्या अनुभवातून गेलेले ज्याचा आपण यूज करतो त्याला फॉर्म्युल्याच्या स्वरूपात व्यक्त केला आहे. तर बा मी तुमचे पूर्ण आयडिया क्लिअर करून देतो. बा मी माझ्या परीनं पूर्ण 100% प्रयत्न करतो. चौथा प्रॉब्लेम भले मोठाले आहे, तेवढे जर इथं लिहिले ना तर तो प्रॉब्लेमच नाही होत. एवढा रिकामा राहूनही बसत नाही, एवढे मोठाले प्रॉब्लेम आहे. तर बा लक्षात घ्या, मी पहिला चौथ्या महत्वाचा प्रॉब्लेम, इथून सर्वच प्रॉब्लेम महत्वाचे चालू करत आहोत. दी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रोड्युसेस एक्स ॲटम, ठीक आहे, ॲट दी टोटल कॉस्ट ऑफ रुपीज 180 प्लस 4x. बस पुढं वाचाचं कामच नाही. बा लक्षात घ्या, टोटल त्यानं शब्द वापरला टोटल कॉस्ट. तर आपण काय करायचं बा, जे काही असं स्टेटमेंट असेल, जे समीकरण असेल, तर टोटल कॉस्ट असेल तर मागं फंक्शन लिहायचं. पहा मग मी इथं लिहून राहिलो बा क्वेश्चन 4 आणि इथं लिहून राहिलो गिवन असं, ठीक आहे बा.
आणि ह्या गिवन फिवन जे भानगड जे असं ते लिहायचं काम नाही, लिहिलं तर काही पाप नाही लागत. तर बा इथं लिहायचं टोटल असं कॉस्ट फंक्शन इज असं. आणि हे आपलं पुस्तक त्याच्यात 5 180 प्लस 4x बस. मग टोटल कॉस्ट फंक्शन, कॉस्ट शब्द वापरला तर आपण सी घ्यायचं आणि प्रॉफिट शब्द वापरला तर पी घ्यायचं, रिव्हेन्यू शब्द वापरला तर उत्पन्न मिळकत म्हणतो आपण तर आर घ्यायचं. तर मी तुम्हाला व्यवस्थितच समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर सी बरोबर त्यांना आपल्याला किंमत देऊन टाकली, बिलकुल स्लो मध्ये सांगतो हा. 180 प्लस 4x, 180 प्लस 4x. आता ही किंमत आहे, रुपये आहे, ठीक आहे. आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रोड्युसेस एक्स आयटम. तर बा याच्यामध्ये जो एक्स आहे ना, पहिली ओळ आहे प्रॉब्लेमची. तर मग हा काय आहे बघा, ती कंपनी जे तयार करते, बनवते, मॅन्युफॅक्चरिंग करते, किती आयटम तयार करत आहे बा, ते एक्स आयटम. तर मग पहिले लक्षात ठेवा बघा, एक्स इज दी नंबर ऑफ आयटम आणि प्रोड्यूस बाय कंपनी किंवा मग शॉर्टमध्ये प्रोड्यूस. तर मी तुमच्या माहितीसाठी इथं लिहून ठेवतो. तर याचं कारण काय बघा, मी असं काउंट केलं तर बा एक्स हा पॉझिटिव्ह आहे आणि संख्या काहीतरी संख्या तयार होत आहे आणि आर्टिकल खेळणं असेल तर 10 15 20 म्हणजे ते निगेटिव्ह नाही बस. तर वेअर एक्स काय आहे बा, एक्स इज लक्षात ठेवा नंबर ऑफ आयटम प्रोड्यूस. तर इथं लिहायचं एक्स इज आहे ना, जेवढे शब्द असन, जेवढे वाक्य असन त्या प्रॉब्लेम मधलीच उचलायचे. आपल्या मनाचं चालवायचंच नाही, वेळ गमवायचा नाही, विचार करायचा नाही. नंबर ऑफ आयटम असं प्रोड्यूस, मग जेवढं शॉर्ट होईल तेवढं लिहायचं असं. हे झाली आपली माहिती. आता पुढं वाचतो बा, डिमांड फंक्शन फॉर दिस प्रॉडक्ट इज पी बरोबर 240 मायनस एक्स. सरळ त्यानं म्हटलं आहे बघा डिमांड फंक्शन, समजते. तर आपण जास्त लांबवायचंच नाही, इथं लिहायचं दी डिमांड फंक्शन, दी डिमांड हे आपण कलेक्ट करत आहोत, डिमांड फंक्शन बस एवढंच लिहायचं, जास्त पसारा करायचा नाही. तर बा इथं त्यानं देऊन टाकलं पी बरोबर 240 मायनस एक्स. तर इथं लिहायचं पी बरोबर 240 मायनस एक्स असं. बरोबर, ठीक आहे. तर मला लक्षात ठेवायचं, आता मी तुम्हाला टोटल रिव्हेन्यू मिळकत म्हणतात, टोटल रिव्हेन्यू. तर याचा मी पहिला फॉर्म्युला शिकवत आहो असं, ठीक आहे. सध्या लॉकडाऊन चालू आहे, रस्ते बंद आहे, उत्पन्न बंद आहे ना, कोरोना पायी कोणी कोणाच्या जवळ जात नाही आहे, फॅक्टऱ्या बंद आहे ना, इन्कम सोर्स कमी झालं, ठीक आहे. डिमांड नाही आहे, कोणी पैसा बाहेर काढायला तयार नाही आहे. फॅक्टऱ्या, कारची जर कंपनी असेल आहे ना, मारुती कार, पहिले बा 1000 कार बनवत असेल तर आजच्या घडीला ती 200 कार बनवत आहे. याचं कारण काय बा, काऊन बा असं? पहिले 1000 खपे, आता 200 तर कोणी घ्यायलाच तयार नाही. पहिले माहीत गोष्ट भले तोत्याही सांगता येते, याचा पाठ करता लो, हे कवाच कामी नाही येत ना, कवा आठवतही नाही वेळेवर. आजच्या परिस्थितीमध्ये 200च बनवत आहे, कर्मचारी काढून फेकून देते. काऊन बा, तर जो उत्पन्न होत आहे त्याले कोणी विचारत नाही आहे ना. मागच्या वर्षीच्या दिवाळीमध्ये ब्रेझा नावाची मारुती कार, लक्षात ठेवा, याचे पैसे बुकिंग केल्यानंतर ती कंपनी म्हणायची का 3 महिने थांबा लागते. किती महिने थांबा लागते बा, तर 3 महिने असं त्या कंपनीचं डिमांड होतं. आजच्या या वर्षी कोणी विचारत आहे का? पण कोणी घ्यायलाच तयार नाही. म्हणून कंपनीनं थ्यास नाही, साऱ्या भारतातल्या, साऱ्या जगातल्या, पहिले मा ऐकून घ्या, मला रिव्हेन्यू आहे ना तुमच्या डोक्यात सेट करायचा आहे. नाही तर मग रिव्हेन्यूचा फॉर्म्युला मित्रो लक्षात ठेवा, नेहमी बदलणारा असता, बदलत नाही, फक्त त्याचं स्वरूप बदलत असते, रूप बदलत असतो. पण ते आपल्याला निवडता आलं पाहिजे मनानं, म्हणून मी एवढी बडबड करत आहो. तर मग मागच्या वर्षी 1000 कारा तयार होईल, आता या वर्षी 200. तर मग डिमांड कमी आहे असं आहे.
म्हणजे डिमांड कमी आहे म्हणजे मागच्या वर्षी त्या कंपनीले आहे ना 1000 कार विकल्यानंतरचे पैसे यायचे, तर या वर्षी 200 कार विकून पैसे येत आहे म्हणजे रिव्हेन्यू मिळकत कमी झाली. काऊन बा तर डिमांड कमी झाली. मागच्या वर्षी तो स्कीम नाही द्यायचा, या वर्षी तर म्हणते मी 20,000 एक्स्ट्राचा बोनस देईन, हे देईन ते देईन आणि तुमचा एवढा गिरायकाचा फायदा करेल. काऊन बा तर डिमांड नाही आहे. डिमांड असली ना तर रेट वाढवून सांगल्या जाते. असं आहे, समजलं का? म्हणजे सर्व खेळ कोणावर आहे रे बा तर डिमांडवर. असं डिमांडवर, बस हे महत्वाचं आहे. ठीक आहे, तर मग टोटल रिव्हेन्यू मिळकत कशी होते, तर मग जे आहे ना डिमांड नुसार त्या वस्तूची प्राइस ठरवल्या जाते. डिमांड आता आज ब्रेजाची डिमांड नाही आहे, नाईलाज असतो त्यानं रेट 50,000ची स्कीम दिली का जो गाडी घेईन त्याला कॅश रिबेट 50,000. मागच्या वर्षी 50,000 वाढवून होते, या वर्षी 50,000 कमी झाले. म्हणजे डिमांड जर कमी असेल तर प्राइस पण कमी होते, डिमांड जर जास्त असेल तर प्राइस पण जास्त होते. हे लक्षात ठेवा. तेव्हा मिळकत आहे ना, ज्याला आपण इंग्रजीत रिव्हेन्यू, आजकाल आपण स्टँडर्ड झालो रिव्हेन्यू म्हणतो बा, मिळकत म्हणत नाही रिव्हेन्यू. तर हे जे मिळकत आहे कोणावर अवलंबून आहे, त्या गाडीची तर प्राइस त्याने भेटनच. ठीक आहे, पण ती प्राइस केव्हा भेटल, जेव्हा त्या गाडीला डिमांड असेल. कोणी विचारतच नसल तर कोण घेणार आहे. आणि म्हणून सर्व त्या गाडीची प्राइस, त्या वस्तूची प्राइस कोणावर अवलंबून असते तर डिमांडवर. आणि म्हणून जी मिळकत मिळते ती कशी मिळत असते बा तर डिमांड नुसार प्राइस ठरवल्या जाते. डिमांड खूप जास्त असेल तर मग प्राइस धन वाढवून टाकतात. एवढे पैसे देशील तर गाडी आहे म्हणते, नाही तर नाही. म्हणजे बा प्राइस गुणिले डिमांड केलं तर मिळकत भेटते. असं आहे. बोल पा, म्हणजे पी म्हणजे प्राइस न डी म्हणजे डिमांड. तर बा फॉर्म्युला ह्या गावरानी आहे, आपण व्यवहारात शिकलो. धूम याने पाठ करतो राजा, रिव्हेन्यू बरोबर पी इंटू डी, पी इंटू डी नेवार. बस लक्षात ठेवा, एवढं आपल्याला समजलं बा. तर बा आता लक्षात ठेवा टोटल रिव्हेन्यू असं. तर बा इथं याचं पी इंटू डी, कृपा करून परीक्षकाला काही समजत नाही असं म्हणून लिहायचं. बस आहे ना, भल्ला मोठा प्रॉब्लेम आहे. मी व्यवस्थित शिकवत आहो, नाही तर 2 फूट वरूनच जायचं आहे ना. तर इथं लिहायचं आहे बा वेअर, असं वेअर. पी लिहायचा बा प्राइस आणि डी लिहायचा डिमांड. सर्वेच गणित, सर्वेच प्रॉब्लेम मोठा लिहा, पण आपल्याला सोडवायचे आहे. तर बा लक्षात ठेवा रिव्हेन्यू आता मात्र पी किती आहे मात्र 240 मायनस एक्स. असं प्रश्न आला बा डिमांड डी, डी कुठं आहे, डी कुठं आहे बा हे हो डी, वेअर एक्स इज द नंबर ऑफ आयटम प्रोड्यूस. डिमांड तुम्ही म्हणसान कसं कसा निवडला, अरे मित्रा आता थेच तर कॅसेट काऊन वाजवली, थेच कारण होतो का मागच्या वर्षी 1000 कारा बने, आता या वर्षी 200. असं हे डिमांड होती. गाडी पाहिजे, गाडी पाहिजे, गाडी पाहिजे. प्रत्येक शोरूम मला फोन करून राहिला, 10 गाड्या पाठवा, तो म्हणते 20 पाठवा, तो म्हणते 30 पाठवा. डिमांड. आता म्हणते ये महीने में मत भेजो, कोई गिराइक नहीं है. डिमांड. तो व्हाट इज द नंबर ऑफ एक्स, एक्स इज द नंबर ऑफ आयटम प्रोड्यूस. तर ती कंपनी डिमांड नुसार 1000 बनवे. या वर्षी डिमांड नाही आहे तर 200 बनवत आहे. म्हणून मी निष्कर्ष काढला का एक्स काय है डिमांड आहे. बोल बा, नाही तर तुम्हाला सेट नाही होईल. तुम्ही डिमांड फडफड करत सा. बोल बा समजलं का नाही समजलं तर ह्या झाला तुमचा डिमांड. तर बा ह्या रिव्हेन्यू काय न दाखवायचं रे बा आर ना आता सांगलं. तर बा आर इज इक्वल टू एक्स न गुणलं तर 240 एक्स मायनस एक्स स्क्वेअर. आला कोणी म्हणत आहे, कोणी कसा सांगते माहित आहे, या डिमांड म्हणजे एक्स राहते. नेवार प्रत्येकाने कारण आहे, ते समाधान नाही होत, मला नाही आवडत ते. बस काय करायचं आता, अक्कलच नाही लावायची.
हा झाला फंक्शन. तर इकडं जे राहते ते व्हेरिएबल राहते. वेळ कोणाचा पाहायचा, पटकन घ्यायचा dr/dx इज इक्वल टू 240 बाहेर निघला x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस x वर्गचा डेरिव्हेटिव्ह 2x एवढं तर समजते. मी आज सांगलं का नेहमी x ले सहगुणक काहीच चालत नाही, कोइफिशियंट काहीच, एकटाच पाहिजे. म्हणून जेवढं कॉमन इथं असन तेवढं कॉमन काढायचं. 2 कॉमन काढला तर 120 दोन्ही 240 मायनस x असं. ठीक आहे. आता एवढं जर कॅसेट झालं असं मित्र हो, तर मी आता पुढं वाचतो. फाइंड x फॉर विच रिव्हेन्यू इज इन्क्रीजिंग. 2 प्रश्न विचारले. नंबर 1 वाचत आहो आणि नंबर 2 पण वाचत आहो. तर मला लक्षात ठेवायचं, तुमच्या माहितीसाठी सांगत आहो आहे ना. तर त्यानं पहिला प्रश्न विचारला रिव्हेन्यू इज इन्क्रीजिंग, बस एवढा. तर मला लक्षात ठेवायचं. मग काय लिहायचं बा, इथं लिहायचं आहे ना, स्पष्ट लिहून आहे हो. तुम्ही पुस्तक हातात घ्या तर तुमच्या माहिती. फाइंड x ची किंमत काढा आणि फॉर विच रिव्हेन्यू इज इन्क्रीजिंग. तर बा तेच शब्द वापरायचं प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. सिन्स रिव्हेन्यू इज इन्क्रीजिंग असं. सिन्स रिव्हेन्यू, बस हेच लिहायचं आहे. रिव्हेन्यू इज जे त्यानं दिलं तेच लिहायचं आहे. इन्क्रीजिंग असं. इन्क्रीजिंग म्हटलं तर ह्या राहते ग्रेटर दॅन 0. आता सांगलं राजू याच्या अगोदर. तर बा dr लक्षात कॅपिटल आहे हा. तर बा dr/dx असं ग्रेटर दॅन 0. याची व्हॅल्यू एवढी आहे. तर बा इथं लिहायचं 2 120 मायनस x ग्रेटर दॅन 0. पुस्तकाचं ओझं कमी करतो, हातातून ठेवत आहो. मग आता एवढं जर झालं असं तर थे ट्रेनिंग दिली का बा ह्या याच्या खाली गेला, 0 ले काय नाही भागलं तर 0, म्हणजे बा 120 मायनस x आहे ना ग्रेटर दॅन 0. हा x तिकडं गेला तर 120 ग्रेटर दॅन x. बोल बा. मराठी भाषेत याचा अर्थ निघते का 120 हा x पेक्षा मोठा आहे. तर याचा दुसरा अर्थ निघतो का x हा 120 पेक्षा लहान आहे. तर बा इथं लिहायचं देअरफॉर x लेस दॅन 120. तर त्यानं म्हटलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. तर मग x ची व्हॅल्यू काढली का 120 पेक्षा याची किंमत कमी पाहिजे. केव्हा बा का जेव्हा रिव्हेन्यू काय पाहिजे इन्क्रीजिंग. तर मग उत्तर लिहा लागल देअरफॉर रिव्हेन्यू इज इन्क्रीजिंग फॉर x लेस दॅन 120 असं. देअरफॉर इथं लिहून राहिलो देअरफॉर द रिव्हेन्यू आहे ना. मी हे जागा वाचवण्याचा प्रयत्न करत आहो, मग मी कट मध्ये लिहित आहो. देअरफॉर द रिव्हेन्यू असं is increasing for x less than 120. बोल बा. आता एवढं जर झालं असेल बा तर लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता मग मी तुम्हाला गावरानी हिशोब सांगतो आहे ना. बा मी एक वस्तू बनवली. ठीक आहे. ते वस्तू मी बनवली 10 रुपयात. ठीक आहे. आणि 15 रुपयात विकून टाकली. किती रुपयात विकून टाकली? 15 रुपये. म्हणजे मला ते 15 रुपये मिळाले, मिळकत झाली. तर त्याने आपल्या भाषेत म्हणते रिव्हेन्यू असं. ठीक आहे. बनवली किती रुपयात रे बाबा? तर बनवली आपण 10 रुपयात. याले कॉस्ट म्हणतात. कॉस्ट व्हॅल्यू. भेटले किती बा? 15 रुपये. म्हणजे प्रॉफिट किती रुपयाचा झाला? ना तो 5 रुपयाचा झाला. तो बा प्रॉफिट झाला 5 रुपयाचा. प्रॉफिट या झाला 5 रुपयाचा. तर बा डोक्यात कसं आलं पाहिजे. ठीक आहे. तर बा कॉमन सेन्सची गोष्ट आहे का प्रॉफिट बरोबर असं. रिव्हेन्यू मायनस कॉस्ट म्हणजे 15तून 10 गेले तर 5 असं. म्हणजे मिळकतीतून मुद्दल वजा केली तर बा नफा भेटते. हे आपण 8व्या वर्गापासून कायले हो 6व्या वर्गापासून शिकलो. आता तर 5वीले झालं. ठीक आहे. स्कॉलरशिप पाईप सर्व माहीत होऊन गेलं. तर मग हे आता एवढं लेवल बोगस आहे. तर मग आपल्याला आता एवढं माहीत झालं तर हे कुठं फॉर्म्युले पाठ करायचे हो. तर मग साधी गोष्ट आहे. मग इथं लिहायचं प्रॉफिट.
तर मग प्रॉफिट कसा राहते मग कसा भेटते तर जे मिळकत राहते आहे ना त्याला इंग्रजीत रिव्हेन्यू म्हणतात याच्यातून कॉस्ट वजा केली जाते तर मग इथं लिहायचं टोटल कॉस्ट असं हे झालं आपलं गावरानी सांग बाबा आता रिव्हेन्यू म्हटल्यानंतर पाहिलं रिव्हेन्यू तर मग रिव्हेन्यू आर ची किंमत पाहिलं रे बा 240 x मायनस x स्क्वेअर तर इथं भराचं 240 x मायनस x स्क्वेअर मायनस टोटल कॉस्ट तर कुठं असेल ना टोटल कॉस्ट फंक्शन ही c बरोबर 140 प्लस 4x डोळ्यानं क्लिअर कट दिसते तर इथं लिहायचं मायनस 100 किती आहे रे बा 80 प्लस 4x असं हे झालं टोटल कॉस्ट तर बा या मायनस न गुणून टाकायचं 240 x मायनस x स्क्वेअर मायनस 180 मायनस 4x असं 240 x मधून 4x गेले म्हणजे राहिले किती रे बा तर 236 x मायनस x स्क्वेअर मायनस 180 कोण रे बात प्रॉफिट आणि प्रॉफिट काय न दाखवते बात पी ना बस एवढं बयान काम आहे अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा का स्टँडर्ड नोटेशन आहे बऱ्याच जणांना माहित नाही चांगलं पुस्तक वाचा का हा जो प्रॉफिट आहे ना मित्र हो तो पाय न दाखवल्या जाते पायची व्हॅल्यू 3.14 हे नाही घ्यायचा आहे ते फिजिक्स वाले घेते हा प्रॉफिट दाखवण्यासाठी कोण्या साइनचा वापर केला जातो पायचा पण हा भयंकर धोकादायक आहे म्हणून सरळ पी वापरा माझं रिक्वेस्ट आहे तुम्हाला डोक्याला ताप नाही पुढं विचारही नाही करायचा ह्या इक्वेशन तयार झाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं हे फंक्शन आहे तर बा इकडलं जे राहते त्याच्यामध्ये जे असेल ते व्हेरिएबल त्याच व्हेरिएबलनं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा तर मग मित्र प्रॉफिट पायनं दाखवते तर मग याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला आपण तर मग डी पाय अपॉन डी एक्स हे पाहिजे त्यातला म्हणून तर मी ट्रिक सांगली 236 कॉन्स्टंट आहे बाहेर निघते x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस खाली उतरला म्हणजे 2x मायनस या 180 कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 वेळ गमवाचाच नाही x ने जे लागून असन त्याले बाहेर काढायचं कारण तो आपल्याला एकटा पाहिजे मग आता एवढं जर झालं असेल तर इथं लिहायचं डी पाय अपॉन डी एक्स लक्षात ठेवा पाय हा प्रॉफिट साठीच वापरला जातो प्रॉफिट दाखवण्यासाठी तर बा 2 कॉमन काढला 2 असं 236 मधून ते अर्धे करायचे म्हणजे 118 आहे ना 200 चे अर्धे 100 ना 36 चे अर्धे 18 तर ह्या झाला 118 मायनस x असं मग आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा माझं म्हणणं काय आहे तर मग त्यांना आपल्याला प्रश्न विचारला भाऊ दुसरा त्याला क्लिअर कट देऊन आहे दुसरा प्रश्न प्रॉफिट इज इन्क्रीज फाइंड द व्हॅल्यू ऑफ x फॉर आहे ना प्रॉफिट इज इन्क्रीजिंग कमी बयाला गणताय बस हे प्रेझेंटेशन पाहिजे तर इथं लिहायचं सिन्स प्रॉफिट इज इन्क्रीजिंग म्हणून डी पाय अपॉन डी एक्स ग्रेटर दॅन 0 इन्क्रीजिंग साठी ग्रेटर दॅन डिक्रीजिंग साठी लेस दॅन आता समजलं असं बघा काय सांगलं होतं ग्रेटर दॅन लेस दॅनचं तर बा इथं लिहायचं आहे ना सिन्स लक्षात ठेवा सिन्स प्रॉफिट इज इन्क्रीजिंग असं बस असंच आपल्याला लिहायचं आहे देअरफॉर डी पाय अपॉन डी एक्स ग्रेटर दॅन 0 एवढं जर झालं असेल तर याची व्हॅल्यू ही भरून टाका म्हणजे बा 2 इंटू है ना 118 मायनस x ग्रेटर दॅन 0 हा याच्या खाली गेला तर 0 118 मायनस x ग्रेटर दॅन 0 तर बा मित्र ह्या तिकडं जाईल तर 118 ग्रेटर दॅन x म्हणजे 118 हे x पेक्षा मोठे आहे याचा दुसरा अर्थ होतो का x हा 118 पेक्षा लहान आहे आणि म्हणून इथं लिहायचं x लेस दॅन 118 शेवटी उत्तर लिहायचं बा जसं हे लिहिलं आपण का बा आहे ना रिव्हेन्यू इज इन्क्रीजिंग फॉर x लेस दॅन 120 तसं लिहायचं प्रॉफिट इज इन्क्रीजिंग फॉर लक्षात ठेवायचो x लेस दॅन 118 इथं माझ्यापाशी जागा नाही तरी मी लिहिण्याचा प्रयत्न करत आहो प्रॉफिट इज इन्क्रीजिंग असं
इज increasing for x लेस दॅन 118. तर मित्र ह्या झाला तुमचा चौथा प्रॉब्लेम. पहा मग मित्र क्वेश्चन नंबर 5 सांगून राहिलो. फार महत्वाचा प्रॉब्लेम आणि मोठा प्रॉब्लेम आहे. फॉर मॅन्युफॅक्चरिंग x युनिट लेबर कॉस्ट इज 150 minus 54x and processing cost is x square. Price of each unit is P is equal to 10,800 minus 4x square. Find the values of x. एवढा प्रश्न वाचून टाकला, फायदा काहीच नाही. बस आपल्या डोक्यामध्ये काय आलं पाहिजे बघा, फॉर मॅन्युफॅक्चरिंग x युनिट असं. तर त्यांना आपल्याला देऊन टाकलं बघा, लेबरची कॉस्ट देऊन टाकली 150 मायनस 54x, 150 मायनस 54x आणि प्रोसेसिंग कॉस्ट देऊन टाकली x स्क्वेअर. तर बा लक्षात ठेवायचं, थोडस विचार करा का जे मॅन्युफॅक्चरर असल तो काय करत आहे बा का x लक्षात ठेवा, स्पष्ट दिला x युनिटची निर्मिती करत आहे. x युनिटची काय करत आहे बा निर्मिती. तर बा निर्मिती करत आहे, तो बनवत आहे. तर बा तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे का ते बनवण्यासाठी लेबर मजूर लागतीलच. त्याच्यासाठी प्रोसेसिंग कॉस्ट म्हणजे इलेक्ट्रिसिटी मशीन वगैरे त्याची घसाई होईल, इलेक्ट्रिसिटीचा खर्च येईल. म्हणजे बा टोटल कॉस्ट त्याची जर काढतो म्हटलं तर बा लक्षात ठेवा त्या टोटल कॉस्ट कॉमन सेन्सची गोष्ट आहे का लेबरला केलेलं पेमेंट म्हणजे बा ते झाली तुमची लेबरची कॉस्ट. बस असंच आपल्याला विचार करायचा आहे ना. तर त्रास कमी होते बा आपला व्यावहारिक विचार लक्षात घ्या. पुन्हा प्रोसेसिंग कॉस्ट म्हणजे त्याला पॉलिश करल, त्याला चमकवल म्हणजे आहे ना, त्याच्यानंतर त्याला इलेक्ट्रिसिटीचा खर्च येईल. तर ते म्हणते बा प्रोसेसिंग कॉस्ट त्या वस्तूला सजवल. तर बा हे झाली तुमची प्रोसेसिंग कॉस्ट म्हणजे त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला एकूण खर्च किती येते. तर त्या वस्तूला बनवण्यासाठी जे मजूर लागले, लेबर लागले त्यांचे पैसे आणि त्याला लागणारा प्रोसेसिंगचा कॉस्ट म्हणजे इलेक्ट्रिसिटी असेल, पॉलिश करणं, चमकवणं, त्याला फिनिशिंग करणं वगैरे वगैरे. तर बा एक आहे ना, तर बा हे जे कॉस्ट आहे लेबरची कॉस्ट ते त्यानं आपल्याला देऊन टाकलं. काय दिलं बा 150 मायनस 54x. तर हे झालं 150 मायनस आहे ना 54x म्हणजे 150 मायनस 54x. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यांना आपल्याला लक्षात ठेवा प्रोसेसिंग कॉस्ट देऊन टाकली x स्क्वेअर. तर बाय प्लस इथं लिहायचं आहे x स्क्वेअर. तर हे झालं एकूण टोटल कॉस्ट. तर बा लक्षात ठेवा आपल्याला विचार कसा करायचा आहे, बिलकुल साधा सिंपल. तर बा त्रास घ्यायचंच नाही आहे ना. आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग किती होऊन राहिलं बा x युनिट याच्यासाठी एवढी भानगड आहे. बस तर सुरुवात कशी करायची बा, तर क्वेश्चन नंबर हा तुमचा 5 आहे. इथं लिहून राहिलो क्वेश्चन नंबर 5. सुरुवात करायची फॉर असं मॅन्युफॅक्चरिंग x युनिट. तर या x युनिट एवढे मॅन्युफॅक्चर साठी होणारी भानगड. तर बा लक्षात ठेवायचं आहे ना. तर लेबर कॉस्ट आपल्याला एवढी दिली, प्रोसेसिंग कॉस्ट आपल्याला एवढी दिली. तर जे गिवन आहे हे आपण लिहायचं. तर इथं लिहायचं आहे लेबर. लक्षात ठेवायचं लेबर कॉस्ट बरोबर आहे ना 150 मायनस 54x. त्याच्यानंतर दुसरं देऊन टाकलं आहे प्रोसेसिंग कॉस्ट इज इक्वल टू x स्क्वेअर. तर बा टोटल कॉस्ट झाली आपली टोटल कॉस्ट बरोबर. तर बा लेबर कॉस्ट प्लस प्रोसेसिंग कॉस्ट. तर इथं लिहायचं लेबर. आता आपल्या डोक्यामध्ये आलं बघा असं आहे बघा लेबर कॉस्ट प्लस प्रोसेसिंग कॉस्ट असं प्रोसेसिंग कॉस्ट. ठीक आहे. एवढं जर झालं असं मित्र हो तर मग आपल्याला काय करायचं आहे मग नुसती बेरीज करायची आहे. तर इथं लिहायचं बघा याची कॉस्ट आहे 150 मायनस 54x
प्लस एक्स स्क्वेअर. बस हे झालं आपलं तयार. आता कॉस्टचा पहिला अक्षर सी आहे, तर मित्र याने देऊन टाकायचं सी. विचार करायचाच नाही, हा फंक्शन तयार झाला आहे ना. तर बा त्यानं आपल्याला शब्द काय दिला पाचवा, तर बा फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच टोटल कॉस्ट इज डिक्रीजिंग. डिक्रीजिंग काळाचा आहे ना, इन्क्रीजिंग काळाचं असेल तर हे फंक्शन आहे, या फंक्शन मधलं एक्स हा व्हेरिएबल आहे. म्हणजे बा सरळ काय करायचं, या एक्स न याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. तर बा लक्षात ठेवा, या एक्स न याले डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय होते. तर बा काय करायचं आहे बा, तर डी अपॉन डी एक्स. समजलं का नाही समजलं. हा कॉस्टचा फंक्शन झाला, या फंक्शन मधला व्हेरिएबल एक्स आहे. मी तुम्हाला सांगलं डोकं लावायचंच नाही, त्या फंक्शन मधल्या व्हेरिएबलनं सरळ डिफरन्शिएट करायचं. हा डिक्रीजिंग म्हटलं तर याने लेस दॅन घ्यायचं बस. तर बा या झाला तुमचा, हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 -54 बाहेर निघाल ना, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह होतो 2x. मग आता एवढं जर झालं तर मी कालपासून आहे ना सांगून राहिलो, म्हणजे याच्या अगोदरच्या व्हिडिओ पासून का बा या व्हेरिएबलला जेवढं लागून असेल ते बाहेर काढा लागते. म्हणजे मायनस इथं 27 दोन्ही 54 प्लस काय हे पाहते एक्स. आपल्याला देऊन टाकलं बघा टोटल कॉस्ट हे डिक्रीजिंग फंक्शन आहे, स्पष्ट दिलाय. तेव्हा एक्सची व्हॅल्यू काढा. तर इथं लिहायचं सिन्स टोटल कॉस्ट is decreasing function, बस. therefore dc upon dx less than 0. तर याच्या ऐवजी ही व्हॅल्यू भरा 2. लक्षात ठेवा -27 प्लस x लेस दॅन 0. हा 2 याच्या खाली गेला तर -27 प्लस एक्स लेस दॅन 0. हा मायनस आहे, तिकडं गेला तर प्लस होईल. आणि हा प्लस झाला तर बा आपल्याला काय करता येते पाहून घ्या. इथं लिहायचं आहे एक्स लेस दॅन 27. मायनस आहे, तिकडं गेला तर प्लस असं. मग आता एवढं जर झाला तर अर्थ काय झाला का एक्स हा 27 पेक्षा लहान आहे. बस एवढंच लिहायचं आहे, याचं उत्तर लिहायचं. देअरफॉर आहे ना टोटल कॉस्ट इज डिक्रीजिंग फॉर एक्स लेस दॅन 27. देअरफॉर इथं लिहायचं दी टोटल कॉस्ट इज डिक्रीजिंग for x less than 27. बोल पा. आता याच्यानंतर हा पहिला प्रश्न झाला. आता दुसरा प्रश्न त्यानं विचारला बा, लक्षात ठेवा काय विचारलं. दुसरा क्वेश्चन रिव्हेन्यू इज इन्क्रीजिंग. तर बा रिव्हेन्यू इज इन्क्रीजिंग म्हटलं तर रिव्हेन्यू बद्दल काल मी आहे ना याच व्हिडिओमध्ये, कालच्या व्हिडिओमध्ये काय ले बात, याच व्हिडिओमध्ये मी सांगलं का प्राइस गुणिला डिमांड. आणि कारचं एक्झाम्पल घेऊन याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये सांगला आहे मी का बा रिव्हेन्यूचं सूत्र काय असते. रिव्हेन्यू बरोबर लक्षात ठेवा तो प्राइस मल्टिप्लाइड बाय डिमांड. इथं लिहायचं प्राइस मल्टिप्लाइड बाय डिमांड असं. तर मग या प्राइसचा पी झाला आणि डिमांडचा डी झाला. बस एवढा आहे. तर बा डिमांडचा डी बा तर लक्षात ठेवा डिमांड केव्हा असते बा, डिमांड कोण्या वस्तूची असली तेव्हाच ती वस्तू जास्त बनवल्या जाते. तर बा मॅन्युफॅक्चरिंग जी फॅक्टरी आहे ते किती निर्माण करत आहे, किती तयार करत आहे, एक्स युनिट. ठीक आहे, म्हणजे डिमांड तेवढी आहे म्हणून एवढे तयार झाले, नाही तर तयार झाले नसते. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी कारचं उदाहरण दिलं. तर बा आता लक्षामध्ये आलं पाहिजे बघा डिमांड आपली किती झाली बा, एक्स झाली. बस हे आलं पाहिजे लक्षात. आता दुसरी महत्वाची गोष्ट रिव्हेन्यू दाखवल्या जाते आर न.
आता बा लक्षात ठेवा त्यानं काय दिलं बा तर बढिया दिलं आहे ना. प्राइस ऑफ इच युनिट इज पी इक्वल टू 10,800 मायनस 4x², म्हणजे ही व्हॅल्यू पी ची त्यानंच दिली आहे. तर मी इथं लिहून राहिलो बा आर इक्वल टू पी च्या ऐवजी 10,800 मायनस 4x² असं इंटू हा x. तर मला लक्षात ठेवा ही जी व्हॅल्यू आहे तर इथं कारण देऊन टाकायचं p इक्वल टू 10,800 मायनस 4x² गिवन, हे दिलेलं आहे आपल्याला. मग आता एवढं जर झालं असं मित्र हो तर या x न याले गुणून टाकलं तर r इक्वल टू आहे ना ह्या x न याले गुणा लागल 10,800x मायनस 4x³ झालं बा. इन्क्रीजिंग म्हणत आहे, इन्क्रीजिंग आहे ना, विचार करायचा कामच नाही. हा झाला फंक्शन, याच्यामधला व्हेरिएबल आहे x, म्हणजे x न याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे काय होणार आहे बा तर dr/dx इज इक्वल टू हा एवढा कॉन्स्टंट आहे बाहेर निघल आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे गेला. मग मायनस हा घात खाली उतरतो 4×12x आणि याच्या डोक्यावर 1 न कमी. ठीक आहे, घाताचा डेरिव्हेटिव्ह घेतला x चा डेरिव्हेटिव्ह 1 होईल म्हणून आपण तो लिहिणार नाही. आता बस फेस कॅसेट वाजवायची आहे का. सिन्स रिव्हेन्यू लक्षात ठेवा, रिव्हेन्यू इज इन्क्रीजिंग, इन्क्रीजिंग शब्द आला तर ग्रेटर दॅन 0 तर बा सरळच लिहायचा आहे dr/dx ग्रेटर दॅन 0. बोगस गणताय आगमाई याच्या ऐवजी हे लिहून टाकायचं. इथं लिहायचं 10,800 ग्रेटर आहे ना मायनस 12x² ग्रेटर दॅन 0. मग आता एवढं जर झालं असेल तर मित्र याच्या इथं जे असेल x ने लागून तो कॉमन काढायचा. म्हणजे बा इथून 12 कॉमन काढला आणि इथं पाहून घ्या किती आहे बा तर 108. या झिरोचं महत्वच नाही. 12 अष्टोदर्शी म्हणजे बा 12 अष्टोदर्शी हे 2 झिरो इथं लागले. मायनस शिकले असाल ना फाळा हो, 12×7=84 है ना, 12×8=96, 12 अष्टोदर्शी. तर बा ह्या वाला x² आणि इथं लिहायचं बा ग्रेटर दॅन 0. ह्या 12 कुठं जाईल याच्या खाली, म्हणजे 0ला कशालाही भागलं तर 0, म्हणजे बा इथं लिहून राहिलो उरलं किती तर बा 900 मायनस x² ग्रेटर दॅन 0. हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस, तर बा 900 ग्रेटर दॅन x². असं पहा. मग आता याचा अर्थ काय होते बघा, हा जो 900 आहे 900 ग्रेटर दॅन x² म्हणजे 900 x² पेक्षा मोठा आहे. याचा दुसरा अर्थ निघते का x² लेस दॅन काय रे बा तर 900 म्हणजे x² हा 900 पेक्षा लहान आहे. म्हणून इथं लिहायचं बा का x² लेस दॅन 900. याचं स्क्वेअर रूट घ्यायचं बा तर लक्षात ठेवा स्क्वेअर रूट घेतलं तर बा -30 चा वर्ग आणि 900 होते आणि +30 चाही वर्ग 900 होते. तर बा लेस दॅन ग्रेटर दॅन असतानाचा अर्थ काय बा का एक -30 राहील एक 30 राहील. तर याची जी व्हॅल्यू राहील ती कशी राहील मायनस आणि प्लसच्या मधात. तर -30 लेस दॅन x लेस दॅन 30 असं एवढं झालं आपलं. तर बा याचा अर्थ काय झाला का -30 हा x पेक्षा लहान आहे, म्हणजे x हा -30 पेक्षा मोठा आहे असं. ठीक आहे, समजत आहे माझं म्हणणं. x हा -30 पा मी इथं लिहून दाखवतो. कुठं लिहू रे, इथं लिहून याच्या खाली तिथं लिहितो. मिटवाचा आता भानगड करत नाही. तर बा याचा अर्थ झाला, याचे 2 मिनिंग आहे. -30 लेस दॅन x म्हणजे -30 हा x पेक्षा लहान आहे, म्हणून आपल्याला मांडता येते का बा -30 जर x पेक्षा लहान असेल तर x हा -30 पेक्षा मोठा झाला. x ग्रेटर दॅन -30.
30 असं. x लेस दॅन 30 आहे म्हणजे x हा 30 पेक्षा लहान आहे. तर हे तर जशानं तसा, कारण समोर व्हेरिएबल पाहिजे असा. पहा मग मित्र मी काय सांगून राहिलो का x ची व्हॅल्यू -30 पेक्षा मोठी आहे. म्हणजे मग कुठपर्यंत येऊ शकते? -30, -29, -28, 0 पर्यंत. मात्र इथं काय लिहून आहे बघा, फॉर मॅन्युफॅक्चरिंग x युनिट एक जरी बनवला तर 0 पेक्षा x ची व्हॅल्यू मोठी राहील. 2 युनिट बनवले असेल तरी 0 पेक्षा मोठे राहील. 10 युनिट बनले तरी 0 पेक्षा मोठे राहील. इथं तर -30 आहे तर 100% -30 पेक्षा मोठाच राहील. म्हणजे बा x ची व्हॅल्यू -30 आणि 0च्या मधात राहू शकत नाही. याच्यापेक्षा मोठा आहे तर याची व्हॅल्यू मॅक्झिमम 0 पर्यंत होईल, पॉझिटिव्ह मध्ये येणार नाही. तर बा लक्षात ठेवा, म्हणून हे पॉसिबल नाही. प्रत्येक गोष्टीला कारण आहे. तर बा लक्षात ठेवा कारण काय लिहायचं, बट x ग्रेटर दॅन -3 इज नॉट पॉसिबल. व्हाय? बिकॉज x इज द नंबर ऑफ युनिट्स. म्हणजे जे पण बनल ते 0 पेक्षा जास्त राहील. 1 2 3 4 5 6. मग तो 100 बनवो का 1 लाख बनवो. तर इथं स्पष्ट लिहायचं का बा x ग्रेटर दॅन -30 इज नॉट पॉसिबल. इज नॉट पॉसिबल. आणि कारण पण द्यायचं, बिकॉज मी सांगतो तसं ऐका, जागाच नाही ठेवायची परीक्षकाने कापासाठी. x इज द नंबर ऑफ युनिट्स असं. x इज द नंबर ऑफ युनिट्स. म्हणजे अर्थ या झाला का या x ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठीच राहील. x ग्रेटर दॅन 0 असं. मग आता लक्षात ठेवायचं आणि 0 पेक्षा मोठी राहील तर बा x लेस दॅन 30 म्हणजे 30 पेक्षा कमी वस्तू बनवल्या, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून त्याच्या खाली आता कुठं लिहावं बा, तर मग त्याच्या खाली तर बा याले मिटवाच लागल. आता तो थोडंसं मिटवून टाकतो कारण व्यवस्थित होत नाहीये. मग आता काय करायचं बा, तर लक्षात ठेवा इथं लिहून राहिलो, ठीक आहे. एवढं लिहिलं तर याच्यानंतर हे आणि त्याच्यानंतर हे आहे. तर हे वालं मी इथं सिस्टमॅटिक लिहून देतो, x ग्रेटर दॅन -30 अँड x लेस दॅन 30. बस. तर मला लक्षात घ्या इथं लिहायचं x लक्षात ठेवा ग्रेटर दॅन -30 इज नॉट पॉसिबल. x ग्रेटर दॅन -30 इज नॉट पॉसिबल असं. because x is the number of units. X is the number of units. म्हणजे x ची व्हॅल्यू 0 पेक्षाच मोठी राहील है ना असं. therefore x ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. आता आपल्याला एवढं जर समजलं असेल तर बा हा पॉसिबल नाही आहे, तर मग पॉसिबल कोण आहे, म्हणून इथं लिहायचं therefore x लेस दॅन 30. बनले असेल ना 22 23 25 27 28 29 30 पेक्षा कमी युनिट बनले. शेवटी उत्तर लिहायचं therefore the revenue is increasing. है ना, इज काय रे बात, increasing. सरळ लिहायचं फॉर x लेस दॅन 30. मित्रो या पद्धतीनं सोडवायचं आहे. हे वाला मी तिकडं पुन्हा लिहून टाकलं म्हणजे इथं टाकण्याचं काम नाही, सिस्टीम पूर्ण बिघडून चालली. बस. तर मग असं पहिले लिहायचं आहे, असं लिहायचं आहे, हे लिहायचं आहे, ह्याच्या खाली हे लिहायचं. बोला बा एवढं व्यवस्थित तुम्ही द्या. 5वा प्रॉब्लेम. क्वेश्चन नंबर 6 सांगून राहिलो. लहानसा प्रश्न आहे. याच्यातही 2च प्रश्न विचारलाय. दी टोटल कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग एक्स आर्टिकल कॉस्टची व्हॅल्यू दिली. फाइंड एक्स फॉर विच अँड ॲव्हरेज कॉस्ट इज इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग. येणार आहे ना ॲव्हरेज कॉस्ट बद्दल.
तर बाबा ॲव्हरेज का असं तर फॉर्म्युल्याच्या आहे ना, प्रॉब्लेमच्या व्यतिरिक्त तो फॉर्म्युला क्लिअर नाही होत. म्हणून तर जाणून बुजून मी पहिले मगजमारी नाही केली, पूर्ण आयडिया क्लिअर होईल. तर मग फक्त एवढं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. त्यानं म्हटलं आहे बघा टोटल कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग एक्स आर्टिकल. तर मग आपल्याला सरळ देऊन टाकलं गिवन टोटल कॉस्ट, आणि त्या कॉस्ट म्हणजे सी ची व्हॅल्यू दिली 47x प्लस 300x² मायनस x⁴ आहे ना. तर आपण इथं कसं लिहायचं, ह्या झाला क्वेश्चन 6. इथं लिहायचं आहे फक्त गिवन. काय लिहिणार आहे बा, तर गिवन टोटल कॉस्ट फंक्शन, बस. बाकी काही पसारा करायचा कामच नाही. सरळ सी बरोबर लिहायचं. पा कसं समजते, पूर्ण ॲव्हरेज वगैरे सब समजून सांगतो. तर मग इथं लिहून आहे 47x. तर इथं लिहायचं 47x प्लस 300x² मायनस x⁴ असं. एवढं जर झालं असेल बा तर लक्षात ठेवायचं, ठीक आहे. मग काय सांगून राहिलो बा, तर फाइंड एक्स फॉर विच ॲव्हरेज कॉस्ट, बस एवढा आहे ॲव्हरेज कॉस्ट. तर बा ॲव्हरेज कॉस्ट साठी काय भानगड आहे, तर बा लक्षात ठेवा. मी इथं लिहून राहिलो ॲव्हरेज कॉस्ट. पाक कसं समजते, तर मग कॉस्ट साठी सी राहते, हा ॲव्हरेज साठी इथं ए लिहायचा. बस एवढं ओळख आहे याची, हा ॲव्हरेज कॉस्ट, ठीक आहे. तर मग हा ॲव्हरेज कॉस्ट लिहिताना थोडासा मोठा असा काढतो. याचं सूत्र काय असते, तर बा ह्या कॉस्ट मध्ये जो व्हेरिएबल असतो बा तेवढ्यानं भागाचं, इथं त्यानं एक्स युनिट दिलाय. तर मग त्या युनिटानं भागाचं म्हणजे सी भागीला एक्स, हा त्याचा फॉर्म्युला आहे. व्हॉट इज एक्स, एक्स इज द नंबर ऑफ आयटम. त्यानं स्पष्ट पहिलं शब्द दिलेलं बा फाइंड एक्स फॉर विथ ॲव्हरेज कॉस्ट, द टोटल कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग एक्स आर्टिकल, म्हणजे नंबर ऑफ आर्टिकल आहे. मग तेवढ्यानं भागलं तर ॲव्हरेज कॉस्ट निघते. मग आता तुमच्या माहितीसाठी असू द्या, मग व्हॉट इज सी ए, तर ॲव्हरेज कॉस्ट. व्हॉट इज सी, तर बा टोटल कॉस्ट. अँड व्हॉट इज एक्स, तर नंबर ऑफ आयटम म्हणा, आर्टिकल म्हणा का जे प्रोड्यूस केल्या जाते. व्हॉट इज एक्स, एक्स इज द नंबर ऑफ आर्टिकल और आयटम प्रोड्यूस बाय मॅन्युफॅक्चर. बस एवढं आहे. तर मग ह्या लिहायचा सी ए बरोबर, आणि याची लक्षात ठेवा सी ए व सी टोटल कॉस्ट देऊन टाकली 47x प्लस, असं किती बडबड केली ना तर फॉर्म्युल्याची जाण नाही. टोटल कॉस्टला नंबर ऑफ आर्टिकल, नंबर ऑफ आहे ना आयटम न भागलं तर ॲव्हरेज कॉस्ट भेटते. एवढं सिंपल साधं आहे बा. तर मग या झाला एक्स. याला सोपं रूप कसं द्यायचं बा, तर सी ए बरोबर याच्या खाली याच्या खाली याच्या खाली, म्हणजे 47x अपॉन x प्लस 300x² अपॉन x मायनस x⁴ अपॉन x. ह्यानं या कटला 2 पैकी 1 कटला, 4 पैकी 1 कटला, तर इथं 3. तर बा सी ए इज इक्वल टू 47 प्लस 300x मायनस x³ असं आहे बा. ठीक आहे. सरळ पटकन याचं काय घ्यायचं बा, तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. याच्यामधला व्हेरिएबल कोण आहे बा, तर एक्स. तर एक्सनंच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, बाकी काही नाही. तर मग मित्र लक्षात ठेवा, हे आहे ना फारच महत्वाचं आहे ना ॲव्हरेज कॉस्ट. तर बा कॉस्टला नंबर ऑफ आर्टिकलनं भागलं तर जे भेटते त्याला म्हणते ॲव्हरेज कॉस्ट. आणि म्हणून मी प्रॅक्टिकली शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. सरळ याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, तर असाच लिहा. आता याच्यात व्हेरिएबल एक्स आहे, हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 गेला. 300x 300 बाहेर निघल, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस x³ तर घात खाली उतरते, डोक्यावर 1 कमी होते. पुन्हा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे गेला.
मी सांगलं बघा एक्स ला जे काही लागून असन तेवढं बाहेर काढायचं. तर बा ह्या 3 बाहेर काढला तर इथं राहील 100 मायनस एक्स स्क्वेअर. मग झालं बा आपण रस्त्यावर आलो. त्यानं आपल्याला प्रश्न विचारला फाइंड एक्स फॉर विच ॲव्हरेज कॉस्ट इन्क्रीजिंग आणि दुसरा डिक्रीजिंग साठी, म्हणजे दोन्ही विचारले. तर बस लिहायचं सरळ याच्या खाली का सिन्स ॲव्हरेज कॉस्ट इज इन्क्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंग म्हणून इन्क्रीजिंग म्हटलं तर हा ग्रेटर दॅन 0 असतो आणि डिक्रीजिंग म्हटलं तर लेस दॅन 0 असतो. हायेस्ट निवड डेरिव्हेटिव्ह घेणं आहे, फक्त एवढ्याची जाण पाहिजे. तर बा इथं लिहायचं काय लिहिणार आहे सिन्स ॲव्हरेज कॉस्ट इज इन्क्रीजिंग. बस एवढं लिहायचं आहे इन्क्रीजिंग. therefore dca upon dx greater than 0 ही व्हॅल्यू तिथं भरून टाका आणि मोकळं करा. मग झालं बा, बाकी तर काहीच नाही. तर इथं लिहून राहिलो असं. तर काय लिहिणार आहे याच्याऐवजी हे भरायचं. तर इथं लिहायचं 3 असं 100 मायनस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 हा याच्या खाली जर गेला 3 असं. तर मग 0 ला कशाने भागलं तर 0 100 मायनस एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 याचं तिकडं पक्षांतर तर 100 ग्रेटर दॅन एक्स स्क्वेअर. बोलवा अर्थ माहित आहे काय झालं का 100 हा एक्स स्क्वेअर पेक्षा मोठा आहे. याचा दुसरा अर्थ होतो एक्स स्क्वेअर हा 100 पेक्षा लहान आहे. तर बस एक्स ला समोर लिहायचं असतं. तो ऑलवेज असन तर काहीच करायचं काम नाही. एक्स स्क्वेअर लेस दॅन 100 एवढं जर झालं असेल तर याचं स्क्वेअर रूट घ्यायचा. याचा स्क्वेअर रूटचा सेन्स काय असतो इनइक्वॅलिटी मध्ये आहे ना. -10 चा स्क्वेअर ही 100 होते आणि +10 चा स्क्वेअर ही 100 होते. म्हणजे या एक्स ची व्हॅल्यू -10 आणि 10 च्या मधात आहे. तर बा इथं लिहायचं therefore -10 लेस दॅन एक्स लेस दॅन 10 असं. एवढं जर झालं तर मिनिंग झाला का -10 एक्स पेक्षा लहान आहे. तर बा याचा दुसरा अर्थ होतो एक्स हा -10 पेक्षा मोठा आहे. therefore इथं लिहायचं एक्स ग्रेटर दॅन -10 आणि एक्स लेस दॅन 10. व्हेरिएबल समोर पाहिजे. मग आता एवढं जर झालं असेल तर एक्स ग्रेटर दॅन -10 म्हणताय म्हणजे एक्स ची किंमत -10 पेक्षा मोठी हे तर शक्यच नाही आहे. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. तुम्ही संख्या रेषा जर शिकले असाल आहे ना बा तर लक्षात नंबर लाईन म्हणतात याला. तर बा इकडं -10 राहील. एक्स ची व्हॅल्यू जर -10 पेक्षा मोठी आहे तर -10 ते 0 च्या मधात कुठं तरी एक्स ची किंमत राहील. पण एक्स आहे ना म्हणजे बा एक्स ची किंमत लास्ट कुठं राहू शकते 0. हे काऊन शक्य नाही आहे. तर बाबा एक्स काय आहे तर एक्स इज द नंबर ऑफ आर्टिकल असं आहे. म्हणजे 0च्याही पलीकडं राहील म्हणून हे राहू शकत नाही. तर बा लक्षात ठेवा तो इथं स्पष्ट लिहायचं बट एक्स ग्रेटर दॅन -10 इज नॉट पॉसिबल. इज नॉट पॉसिबल असं. बोला समजते का वाय. तर बा एक्स इज द नंबर ऑफ आर्टिकल दॅट इज एक्स ग्रेटर दॅन 0. इथं लिहायचं बिकॉज. कोण कसंही या बा हे प्रश्न नाही आहे. आपण सुंदर लिहिलं पाहिजे. प्रत्येक शब्द कारणासहित लिहिला पाहिजे आणि डोक्याला तापच नाही त्याला कापताच नाही आलं पाहिजे परीक्षकाने मार. तर बा बिकॉज एक्स इज द नंबर ऑफ आर्टिकल्स. नंबर ऑफ आर्टिकल्स. त्या प्रॉब्लेम मध्ये जर आयटम शब्द वापरला असेल तर आपण आयटम वापरायचा आणि म्हणून इथं लिहायचं एक्स ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी राहील. हा ठीक आहे ना 10 पेक्षा लहान राहील म्हणजे बा 9 युनिट बनवले असेल 9 आर्टिकल बनवले असेल. म्हणून आता आपल्याला ह्यात कटला म्हणून ह्या झाला बा therefore एक्स लेस दॅन 10 आणि त्यानं प्रश्न विचारला होता का ॲव्हरेज कॉस्ट आहे ना फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स आहे ना वेन या ॲव्हरेज कॉस्ट इज इन्क्रीजिंग. मग शेवटी उत्तर लिहायचं therefore ॲव्हरेज कॉस्ट इज इन्क्रीजिंग फॉर एक्स लेस दॅन 10. म्हणून इथं लिहायचं therefore the average cost
is increasing for x less than 10. या झाला तुमचा पहिला प्रश्न. बोल आता याच्यातला दुसरा प्रश्न आहे, ठीक आहे, डिक्रीजिंग साठी. तर मग डिक्रीजिंग साठी टेन्शन घेण्याचं कामच नाही. तर मग लिहायचं सिन्स ॲव्हरेज कॉस्ट इज डिक्रीजिंग, तर ह्या येणार आहे लेस दॅन 0, बाकी आहेच का. तर इथं थेस लिहायचं आहे आपल्याला. इथं पुन्हा थेस लिहायचं सिन्स ॲव्हरेज कॉस्ट इज डिक्रीजिंग, therefore dCA upon dx less than 0. सरळ याची व्हॅल्यू भरून टाकायची. तर याची व्हॅल्यू काय आहे बात आहे ना, याची व्हॅल्यू आली आपली हे वाली. तर बा इथं लिहायचं आहे 3 into 100 मायनस x² लेस दॅन 0. हा याच्या खाली गेला म्हणजे गेलास. तर मला लिहिताना काय करायचं आहे बात, 100 मायनस x² लेस दॅन 0 याचं पक्षांतर 100 लेस दॅन x². पहा मग मित्र, मग याचा अर्थ आता साधं सिंपल आहे का, 100 हा x² पेक्षा लहान आहे म्हणजे x² हा 100 पेक्षा मोठा आहे. हा जर याच्यापेक्षा लहान असेल तर हा याच्यापेक्षा मोठा राहील. तर इथं लिहायचं therefore x² ग्रेटर दॅन 100. तर बा x ची व्हॅल्यू काय राहील बा, तर x ची व्हॅल्यू राहणार आहे, लक्षात ठेवा आताच काढलं ना हो, x ची व्हॅल्यू हे इथं आहे. असं साधं सिंपल आहे. तर इथं पाहून घ्या तुम्ही, x² लेस दॅन 100 होता तर -10 लेस दॅन x लेस दॅन 10 आला. तर इथं कसं येणार आहे, तर इथं येणार आहे बा का x लेस दॅन -10 आणि x ग्रेटर दॅन 10 असं. तर मग therefore इथं येणार आहे का x लेस दॅन -10 अँड असं हे बदलून जाणार आहे. x ग्रेटर दॅन -10 आला तेव्हा येते बा हे स्टेप. तर x² लेस दॅन 100 असेल तर असा येईल, पण 100 लेस दॅन x² असेल तर याचं उलट येईल. इथं ग्रेटर दॅन आहे तर इथं लेस दॅन, इथं लेस दॅन आहे तर इथं ग्रेटर दॅन, तर x ग्रेटर दॅन 10 असं. मग आता लक्षात ठेवायचं का x ची व्हॅल्यू आहे ना, x काय आहे बा, तर नंबर ऑफ आर्टिकल्स. म्हणजे बा 1 2 3 4 असंच राहणार आहे, 0 पेक्षा मोठा म्हणजे x ची व्हॅल्यू तर -10 पेक्षा लहान राहणंच नाही आहे. तर इथं लिहायचं बट आहे ना x लेस दॅन -10 इज नॉट पॉसिबल, इज नॉट पॉसिबल असं. इथं लिहायचं बिकॉज काय लिहिणार आहे बा, x इज द नंबर ऑफ आर्टिकल. प्रत्येक ठिकाणी तेच लिहिलं, बिकॉज x इज द नंबर ऑफ आर्टिकल्स असं, नंबर ऑफ आर्टिकल्स. आणि म्हणून लक्षात ठेवायचं therefore x ग्रेटर दॅन 0. म्हणून ह्या पॉसिबल नाही आहे, तर ह्या पॉसिबल म्हणजे अर्थ या झाला बा काय ना, ॲव्हरेज कॉस्ट डिक्रीजिंग राहील जेव्हा x च्या आहे ना वस्तू, x म्हणजे नंबर ऑफ आर्टिकल 10 पेक्षा जास्त असेल. म्हणून शेवटी फायनल आन्सर लिहायचं दी ॲव्हरेज कॉस्ट असं इज डिक्रीजिंग फॉर x ग्रेटर दॅन 10. हे झालं मित्र तुमचा 6वा प्रॉब्लेम. समजला असेल, नसन समजलं तर बा आहे ना व्हिडिओ आहे मागं पुढं करता येते, 1 डाव 2 डाव पहा. मात्र ही एक्सरसाइज सोडू नका, ह्याला पकडत तयार करा. आवडला व्हिडिओ, आवडला तर याले काय करायचं बा, शॉर्ट अँड स्वीट मध्ये आवडला तर एक लहानसा मेसेज करायचा, हो मला आवडला, ठीक आहे. आणि दुसरं घंटी वाजवायची. नमस्कार.